जालिंदर बांगर, आपण ज्या जमिनीमध्ये आहोत हे गुळंचवाडीमधील मी जालिंदर बांगर, आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत हे मौजे गुळंचवाडी गावचं गट नंबर 18चं क्षेत्र आहे आणि आपण आता जे उल्लेख झाला तलावाचा, तलाव गट नंबर 17मध्ये आहे. हा 70 सालच्या दरम्यान तलाव झालेला आहे. आमची कुटुंब, माझी आई भांबेरे कुटुंबामधील, त्यामुळे ही जमीन आमची देखील आहे. आता इथं जो विषय झाला 2 दिवस 4 दिवस जे चाललेलं आहे अतुल भांबेरेबद्दल की त्यांनी डोंगर सपाट केला, गायरान सपाट केलं आणि क्रिकेटची मैदानं तयार केली. मुळामध्ये वास्तव असं आहे की ही जमीन आमच्या मालकीची आहे. आत्ताच तुम्हाला अतुल शेठ असतील किंवा आमचे मामा शांताराम भांबेरे यांनी जे दाखवले नकाशे दाखवले स्पॉटचे, माझा रोल या जमिनीमध्ये त्यांच्या बहिणीचा मुलगा मी, शालूबाई सत्यवान बांगर या भाऊसाहेब भांबेरे यांच्या बहीण. मी इथले मालक आहे. हो, माझी आई मालक आहे ना. हां, तर जो उल्लेख झालेला आहे की गायरान सपाट करून क्रिकेटचं मैदान केलं. मुळामध्ये वस्तुस्थिती अशी, ही जमीन आमच्या कुटुंबाच्या एकत्रित मालकीची जमीन आहे आणि याच्यामध्ये आम्ही काय करावं, या कुटुंबाने सपाट केलं आहे, जनतेला खेळायला तात्पुरतं दिलं आहे हा भाग. आता हा जो गायरांचा उल्लेख होतो आहे, शासनाने जे दाखवलं आहे आमची जी हद्द आहे ती हद्द आमचीच आहे, ती उकरून समजा जमीन सपाट झाली. याच्यामध्ये मूळ मुद्दा असा आहे की ज्यांनी आरोप करायचे अतुल भांबेरे यांच्यावर त्यांनी पुराव्यानिशी केले पाहिजेत. जर असतील सत्य तर आमची कोणतीही हरकत नाही, पण केवळ आपलं म्हणणं रेटून नेण्यासाठी जास्त बोलून रेटून न्यायचं आणि केवळ खोटे आरोप करून बदनाम करायचं. सर लक्षात घ्या, आंब्याच्या झाडाला दगडी मारतात, बाबळीला कुणी दगड मारत नाही. त्याप्रमाणे अतुल शेठ जर पुढं चालला आहे तर त्याला बदनाम कसं करायचं, घरातली 4 माणसं फितवून त्या पद्धतीने बदनाम करण्याचं जे षडयंत्र आहे हे लोकांनी करू नये. आणि माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण जे वास्तव आहे ते मांडावं आणि याच्यामध्ये अतुल भांबेरेवर जे आरोप केले गेले काही विघ्नसंतोषी लोकांनी ते आजचे चुकीचे होते. अतुल भांबेरे निष्कलंक आहेत याचं नक्कीच आम्हाला खात्री आहे. ते तुमच्या गावचे, ते तुमच्या गावचे एकत्र बसत का नाही तुम्ही? आता बसण्यासारखे असतील तर नक्की बसतील. आता जी एक व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी बाईट देऊन गेली ते महोदयांक तुम्ही पुरावे मागितले, ते बोलतायत माझे पुरावे पिशवीत आहेत. तुम्हाला दाखवले पाहिजेत ना का हे पुरावे आहेत, हे गायराने, हा सूर्यन हा जयद्रथ, हे व्हावं ना. केवळ काही पण खोटं सांगून काही उपयोग होणार नाही ना, जास्त बोललं म्हणजे सत्य होणार नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.